देशाचा 80वा स्वातंत्र्य दिन आज इचलकरंजी शहरात मोठ्या उत्साहात आणि देशभक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला। शहरातील महानगरपालिका, विविध शासकीय कार्यालय, पोलीस ठाणे, शैक्षणिक संस्था तसेच राजकीय पक्षांच्या कार्यालयांमध्ये ध्वजारोहणाचे कार्यक्रम उत्साहात पार पडले। स्वातंत्र्य दिनाचा आनंद साजरा करण्यासाठी शहरात ठिकठिकाणी उभारण्यात आलेल्या जिलेबी स्टॉलवर जिलेबी खरेदी करण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती। अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले। राजाराम स्टेडियम येथे इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्र्य दिनाचा मुख्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला। महापौर उदय धातुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी आमदार राहुल आवाडे, उपमहापौर अनिल डाळ्या आणि आयुक्त पल्लवी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। तसेच विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, विविध मान्यवर आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। इचलकरंजीतील प्रांत कार्यालयात प्रांताधिकारी दीपक शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी महसूल प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर वातावरणात हा कार्यक्रम पार पडला। अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयात अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी DYSP विक्रांत गायकवाड यांच्यासह शहरातील विविध पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। पोलिसांकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली। याशिवाय शहरातील विविध राजकीय पक्षांची कार्यालये, शैक्षणिक संस्था, बँका, पतसंस्था, सहकारी संस्था तसेच विविध मंडळांच्या वतीने ध्वजारोहणाचे कार्यक्रम घेण्यात आले। कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला अभिवादन केले। स्वातंत्र्य दिनानिमित्त सकाळपासूनच शहरातील प्रमुख चौक, शासकीय कार्यालये आणि शाळांच्या परिसरात तिरंगा डौलाने फडकताना दिसत होता। देशभक्तीपर घोषणांनी आणि राष्ट्रगीताच्या स्वरांनी शहराचा परिसर भारावून गेला होता। विविध ठिकाणी नागरिकांनी स्वातंत्र्य सैनिक तसेच देशासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना अभिवादन केले। एकूणच 80व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त इचलकरंजी शहरात दिवसभर उत्साह, अभिमान आणि देशभक्तीचे वातावरण पाहायला मिळाले। सोबतच हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि माय महाराष्ट्राला सोशल मीडियावर नक्कीच फॉलो करा।